श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज प्राणी संरक्षण याविषयी अभिजित वाघमोडे यांच्याशी केलेली बातचीत आता ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. अनेक वेळा असं दिसून येतं की बऱ्याच गावांमध्ये जंगलातले प्राणी आलेले आहेत किंवा रस्त्यावर सुद्धा जाताना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जंगल भागामध्ये दिसतात. अशा ठिकाणी काय होतं की वाहनांचा स्पीड खूप असतो, तर त्यावेळी या जनावरांना धोका होण्याची शक्यता असते. तर या जनावरांच्या संरक्षणासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे? बऱ्याचदा काय होतं की जंगली भागातून आपण प्रवास करतो किंवा जंगल प्रवण क्षेत्रातून जेव्हा प्रवास करतो त्यावेळी काय होतं की जंगली प्राणी असतील, वन्य प्राणी असतील, ते पाण्याच्या शोधात किंवा त्यांच्या अन्नाच्या शोधात रस्त्यावर फिरताना आपल्या वाटेत येतात. तर ही शक्यता जर गृहीत धरली ना, तर हे भरधाव वेगाच्या गाड्यांखाली येऊन चिरडले जाणाऱ्या प्राण्यांची संख्या बघितली तर ही रात्रीच्या वेळी जास्त आहे. गेल्या काही वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढले, कारण आपण रस्ते त्यांच्या जंगल भागातून काढलेले आहेत. अगदी बरोबर. परंतु जो त्यांचा भ्रमंती मार्ग आहे किंवा त्यांचा पाणवठ्याकडे जाणारा जो रस्ता आहे किंवा त्यांचा जो शिकारीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण शिरकाव केलेला आहे. त्या शिरकावामुळे काय झालंय की बऱ्याचदा जंगली प्राणी त्यांच्या वाटेने जात असतात आणि आपली भरधाव वेगाने जाणारी जी गाडी असते त्या गाडीखाली ते निष्पाप जीव येतात आणि जे विनाकारण ते चिरडले जातात आणि मृत्यूस आपण स्वतः कारणीभूत ठरतो. हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे, कारण रोड किलचं प्रमाण ना प्रचंड आहे, प्रचंड. तुम्ही एखाद्या ठिकाणी जर प्रवास केला आणि अर्ली मॉर्निंगला तर त्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला त्या रस्त्यावर बरेचदा बेडूक, सरडे, साप, लहान सस्तन प्राणी अक्षरशः चिरडले गेलेले दिसतात. कुत्री मांजर पण बघू शकतो आपण. इव्हन वन्य प्राणी बिबट्याचं प्रमाण पण हल्ली खूप वाढले. हे चिरडले जातात. म्हणजे काय होतं की भरधाव वेगाने गाडी जात असते आणि समोर जेव्हा प्राणी येतो त्यावेळी बऱ्याचदा आपल्यातील संवेदनशीलता इतकी कमी झाली की समोर जर प्राणी आला की त्याला ठोकरून आपण पुढे जातो. आणि काही वेळा म्हणजे वेग नियंत्रित करणं. काही वेळा वेग नियंत्रित करता येत नाही, वेग नियंत्रित करणे आपल्या हातात नाही. त्यामुळं आम्हाला इतकंच सांगू वाटते की भरधाव वेगात जेव्हा तुम्ही जंगल प्रवण क्षेत्रातून प्रवास करताना तेव्हा आपल्या वेगावर नियंत्रण ठेवा. की ही जाणीव तुम्हाला असू द्या की आपण जंगल प्रवण क्षेत्रातून प्रवास करतोय, आपण प्राण्यांच्या हद्दीत एकतर ऑलरेडी शिरकाव केलेला आहे आणि हे प्राण्यांचं घर आहे. आपण योग्य स्पीड मध्ये जिथे वेग मर्यादा आहे, जितकी आवश्यक आहे तितक्या वेगानेच आपण गाडी तिथून चालवली पाहिजे. आणि जास्तीत जास्त रात्रीच्या वेळी प्रवास करताना ही काळजी खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. या प्राण्यांचं संरक्षण व्हावं या दृष्टीनं सामाजिक पातळीवर आणि सर्वसामान्यांनी काय नियोजन करणं आवश्यक आहे? आता हे जे रस्ते आहेत की जंगल प्रवण भागातले आहेत किंवा जिथं जास्ती वाहतूक आहे रात्रीच्या वेळी, फक्त मानवी वस्ती जास्त नाही, तर अशा ठिकाणी काय काळजी घेणं आवश्यक आहे? एकतर प्रचंड प्रमाणात आपल्याला जनजागृती करावी लागेल किंवा जे घाट रस्ते आहेत किंवा जे जंगल प्रवण क्षेत्र आहेत याच्या एंट्री पॉइंटला आपण बऱ्याचदा वाहनधारकांची भेट घेऊन वाहनधारकांना आवाहन केले आहे की तुम्ही ह्या जंगल क्षेत्रातून प्रवास करताना ही काळजी घ्या, तुमचा वेग नियंत्रणात ठेवा. आणि त्यासोबत बऱ्याच ठिकाणी आपण रस्त्याच्या खालोखाल अंडरपास ब्रिज केले आहेत, ओव्हरपास ब्रिज केले आहेत. म्हणजे त्या प्राण्यांचा रस्त्याच्या याकडून पलीकडे जाण्याचा मार्ग सुसह्य व्हावा, सुलभ व्हावा. म्हणजे त्याला आपला रस्ता क्रॉस करताना कुठेही मानवी वाहनाचा किंवा मानवाचा हस्तक्षेप त्याला करावा लागणार नाही. परिसर या कार्यक्रमात प्राणी संरक्षण याविषयी अभिजित वाघमोडे यांच्याशी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आता आम्ही दीपशिखा मुजुमदार, सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. वन्यजीव सुद्धा त्यांच्या संरक्षणामध्ये कुठे बाधा येत असेल तर आपल्यावर हल्ला करतात आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टीने यांच्याकडे पाहिलं पाहिजे. जसं वेग नियंत्रण कायदा आहे, रस्ता नियंत्रण कायदा आहे, जे आरटीओचे जे नियम आहेत, वन्य प्राण्यांचा मृत्यू, जैवविविधतेचा ऱ्हास, जर ह्या गोष्टी जर त्या पातळीवर विचारात घेतल्या तर नक्कीच हे करणे आवश्यक आहे. कुठेतरी की वेगामुळे एखाद्या प्राण्याचा जीव जाऊन त्या प्राण्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होणे, त्या प्राण्यांच्या अधिवासावर त्याचा परिणाम होणे, ही काळजी प्रत्येकानेच घेतली आणि पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशन साठी आपण काय करू शकतो त्यांचं संरक्षण करण्यासाठी? जर एखाद्या प्राण्याला एखाद्या भरधाव गाडीची धडक बसली तर तो प्राणी जिवंत असेल तर त्याच्यावर प्रथम उपचार केले पाहिजेत. सामान्य माणसाला तेवढा अभ्यास नसतो किंवा त्या प्राण्यांची माहिती नसते. एक उदाहरण म्हणून सांगतो, बऱ्याच ठिकाणी जंगली भागात जाताना उदमांजर असू दे, एखादा लहान कोल्हा असू दे, तर हे जेव्हा प्राणी येतात तर सामान्य माणूस काय विचार करतो की हा प्राणी आक्रमक आहे, याला जर आपण हाताळलं तर
तो आपल्यावर हल्ला करण्याची भीती असते. त्यामुळं त्या प्राण्याला छोटीशी जरी त्या गाडीपासून इजा झालेली असेल तरी तो मनुष्य पुढे निघून जातो आणि तो प्राणी तिथेच तळमळत पडतो. त्याच्यावर जर योग्य पद्धतीने उपचार झाला तर तो नक्कीच वाचेल. तर हे कसे करता येतील उपचार? आम्ही गेल्या वर्षी हा उपक्रम राबवला सह्याद्री घाटात. रस्त्याच्या एंट्री पॉइंटला रेस्क्यूअरचे नंबर डिस्प्ले केले होते, प्राणी मित्रांचे नंबर नोंदवले होते, पक्षी मित्रांचे नंबर नोंदवले होते. म्हणजे जर काही तुम्हाला वाटेत एखादा प्राणी आढळला किंवा जखमी स्थितीत काही आढळला तर तुम्ही लगेच कॉल करा. आमचा रेस्क्यूअर तिथे येऊन त्या प्राण्याला योग्य पद्धतीने हाताळेल. जर प्रथमोपचाराची गरज असेल तर प्रथमोपचार करेल आणि त्या प्राण्याला वाचवेल. वन विभागात पण त्यांना जाऊन देऊ शकतो. पण तेवढा वेळ आवश्यक तेवढा वेळ आवश्यक आहे आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे काही सेंटर्स उभारणं शक्य आहे? सेंटर्स उभारणे नक्कीच शक्य आहे. मुक्या प्राण्यांच्या जीवाची जर आपण विचार केला तर त्यांची किंमत समजण्या की प्रगल्भता तर निश्चितच आपल्याकडे फार कमी आहे असे म्हणावे लागेल. ती वाढणं आवश्यक आहे. कारण तुम्ही स्वतः मनुष्य जर संवेदनशील झाला तर ऑटोमॅटिकरित्या तो कमी स्पीडने गाडी चालवेल. कारण त्याच्या मनात कुठेतरी त्या मुक्या जीवाविषयी संवेदना असेल. त्यामुळे तो ती काळजी ऑटोमॅटिकली घेईल की माझ्या गाडीखाली मी जंगल प्रवण क्षेत्रात प्रवास करतोय की कुठलाही प्राणी पक्षी चिरला जाणार नाही, कुठलाही साप चिरला जाणार नाही. आणि जरी गाडीच्या आडवे कुठला प्राणी आला किंवा कुठलं जनावर आलं तर मी योग्य पद्धतीने ब्रेक लावून ती गाडी थांबवीन, त्या प्राण्याला रस्ता क्रॉस करू देईन, तो रस्ता पास केल्यानंतर मी पुढे माझा प्रवास करेन. ही काळजी घेतली ना तर मला वाटतं खूपच याचा प्रचंड चांगला परिणाम होईल. याचा एखादा प्राणी मृत्युमुखी पडला तर मला काही त्याचे काही वेळा किंवा भीतीपोटी असं म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे ना नाहक एखाद्या प्राण्याच्या जीवावर बेततो आणि त्याचा एकंदरीत परिणाम जंगलावर होत असतो, त्या प्राण्यांच्या पिल्लांवर होऊ शकतो, त्या एखाद्या प्राण्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, त्या ती जंगलातील जागा त्याची बाधित होऊ शकते आणि तो प्राणी नामशेष पण होण्याचा धोका आहे आपल्याला यातून. म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या वन्यजीवांकडेही बघणं आवश्यक आहे. भटकी कुत्री किंवा रोडवर गायी असतात, काही वेळा त्यांनाही वाहनांची ठोकर बसते, तर अशा वेळी काय करता येईल? अशा वेळी काय केलं पाहिजे की त्यांना आपल्या शहरी भागात जे जनावरांचे हॉस्पिटल्स असतात किंवा प्राणी उपचार केंद्र असतात त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर दाखल केलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्यावर उपचार होतील, त्यांचा जीव वाचू शकेल. कारण हे प्रमाण प्रचंड आहे. काही ठिकाणी दवाखान्यांचा अभाव असतो किंवा उपचार केंद्राचा अभाव असतो. त्या ठिकाणी ती उपचार केंद्रे कशी तयार होतील या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजे. म्हणजे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं ही जनजागृती अजूनही मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक आहे. आपल्या सभोवतालचा परिसर, त्या परिसंस्थेत राहणारे प्राणी पक्षी आणि एकूणच पर्यावरण याच्या संरक्षणासाठी साक्षरता अभियानासारखं एक जागरूकता अभियान सुरू करणं ही आजची काळाची गरज निर्माण झाली आहे. तरच मानवाला त्याच्या जीवनासाठी कुठेतरी स्थिरस्थावरता मिळेल. आणि या दृष्टीने आपण सर्वजण काळजी घेऊया असं मी म्हणते. कारण जर आपल्याला जगायचं आहे तर जिओ और जीने दो हाच मंत्र आपण जर अवलंबला तर या सगळ्या पर्यावरण संरक्षणामध्ये आपला हातभार लागू शकेल. नक्कीच. परिसर या कार्यक्रमात प्राणी संरक्षण याविषयी अभिजित वाघमोडे यांच्याशी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आता मी दीपशिखा मुजुमदार सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. एक वेळा असं दिसून येतं की बऱ्याच गावांमध्ये जंगलातले प्राणी आलेले आहेत तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची मानवाची एक स्वभाव आहे. तर याबद्दल त्या संरक्षणात्मक दृष्टीनं काय प्रयत्न करणं आवश्यक आहे? नक्कीच ह्या दृष्टीने प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. मानवाने जंगलात त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या अधिवासात आपण हस्तक्षेप केलाय, त्यामुळे एखादा वन्य प्राणी बाहेर येणारच आणि अन्नाच्या शोधात किंवा पाण्याच्या शोधात तो बाहेर आल्यानंतर मनुष्याकडून अपेक्षित असणारी कृती न घडता तिथे हुल्लडबाजी होते. त्या प्राण्यांच्या अंगावर दगड भिरकावले जातात, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवले जातात, गोंगाट निर्माण केला जातो. या सर्व गोष्टीमुळे काय होतं की तो वन्य प्राणी बिथरून तो आक्रमक होऊ शकतो आणि मनुष्यावर हल्ला करू शकतो. परंतु ती हल्ल्याची कृती त्या प्राण्याने का अवलंबली याचा विचार कुठेतरी करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या प्राण्यांना आपल्यापासून धोका निर्माण करणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि तो प्राणी जसा आला त्याच वाटेने आपल्या मार्गाने जंगलात निघून जाईल किंवा त्याच्या अधिवासात निघून जाईल. त्याला थोडा वेळ लागेल आणि त्या दृष्टीने जर वन विभागाची मदत घेतली, रेस्क्यूअर संस्था आहेत त्यांची मदत घेतली तर ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट ज्याला म्हणतो आपण, तो मानव आणि वन्य प्राणी याच्यामधील संघर्ष टाळला जाऊ शकतो. तिथे मनुष्याने हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही.
एखादा साप मनुष्यवस्थित आला तर तो विषारी साप असेल तर त्याला सर्रास मारलं जातं. या जैवसाखळीतील महत्व बघितलं तर खूपच महत्वाचा घटक आहे. हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा घटक आहे. इव्हन शेतकऱ्यांचा मित्र धामण. बऱ्याचदा आता उन्हाळ्याच्या दिवसात धामण सापांचे मिलन काळ असतो. दोन नर साप एकमेकांशी लढत असतात. त्याला मेल कॉम्बॅट म्हणतो आपण. फिमेल साठी त्यांची लढाई चाललेली असते. तर बऱ्याचदा काय होतं की त्या सापांपासून आपल्याला धोका, साप आपल्या पायाला गुंडाळणार किंवा आपल्या जनावरांना चावणार किंवा तो साप आपल्या अंगावर पडेल, साप आपल्याला शेपटी मारेल. एखादा नाग घरात आला तर नागाला मारलं तर आपण ती नागिन बदला घेण्यासाठी येईल. त्या नागिनीला पण आपण मारलं पाहिजे. तिच्या बिळात आपण गरम पाणी रॉकेल होता, ऑइल होता. ह्या ज्या अमानवी कृत्य आहेत हे मनुष्याच्या हातून घडले जातात आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवावर होतो. म्हणजे एखादा साप आला की तो काही ठरवून कुणाला चावण्याच्या उद्देशानं कुठेही येत नाही. त्याला सुरक्षितता मिळावी किंवा अन्नाच्या शोधात किंवा त्याच्या शिकारीच्या शोधात तो आलेला असतो. त्यामुळे योग्य रीतीने प्राणी मित्राला बोलवून किंवा सर्प मित्राला बोलवून त्याची सुटका करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा काय होतं की सापाला मारला जाताना साप आपली सुरक्षितता बघूून आक्रमक होतो आणि तो संरक्षण करण्याच्या उद्देशानं चावा घेतो. साप कुठलाही असा ठरवून चावा घेत नाही. तो आपल्या संरक्षणासाठी चावा घेतो. बरेच जे गैरसमज असतात की नागाला मारले की त्याच्या बदल्यात नागिना शोधत येणार किंवा नागाच्या डोक्यावर जो नागमणी असतो तो प्रचंड मौल्यवान असतो, प्रचंड किंमत असते त्याला. सर्व गोष्टी या अंधश्रद्धा आहेत. या अज्ञानाच्या पोटी आणि भीतीपोटी माणसांच्या मध्ये पसरलेल्या आहेत. तर अशी कोणतीही गोष्ट नाही, अज्ञान आहे. या दृष्टीने तुम्ही संस्थेमार्फत काही प्रयत्न करा? हा, संस्थेमार्फत शालेय मुलांपासून ते मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, औद्योगिक संस्था आहे, यामध्ये आम्ही सर्प जनजागृती कार्यशाळा घेतो. दरवर्षी साधारण 150 ते 200 शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आपण हा कार्यक्रम घेतो. सर्वांना हे सांगतो की साप आहेत ते आपले म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र आहेत. त्यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही. साप निसर्गातील महत्वाचा घटक आहे आणि त्याचा परिणाम जैवसाखळीवर होतो. समजा सापांची संख्या जर कमी झाली तर ऑटोमॅटिकली उंदरांची संख्या वाढेल, बेडकांची संख्या वाढेल. उंदरांची संख्या वाढली तर त्याचा परिणाम धान्यावर होईल, शेतकऱ्यावर होईल. म्हणजे ह्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा परिणाम पूर्ण जैवसाखळीवर होऊ शकतो. त्यामुळे हा महत्वाचा घटक आहे. निसर्गाचा जो समतोल आहे तो आपण बिघडू दिला नाही पाहिजे. वन्य प्राणी किंवा जे सरीसृप वर्गातील प्राणी आहेत आपल्यासारखेच यांना पण पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे आणि यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही. प्राणी हे आपल्यापासून धोका होण्याची कृती जर आपण केली नाही तर ते आपल्यावर कधीच हल्ला करणार नाहीत आणि कधीच आक्रमक होणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीतच आपलं पर्यावरण स्थिर आणि सुरक्षित राहण्यासाठी आजूबाजूचे पशुपक्षी, वृक्ष आणि हे प्राणी यांची काळजी आपण घेतली तरच आपण कुठेतरी मानव म्हणून जगायला योग्य आहे आणि आपलाही अधिवास सुरक्षित राहील. नक्कीच. परिसर या कार्यक्रमात प्राणी संरक्षण याविषयी अभिजित वाघमोडे यांच्याशी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आता मी दीपशिखा मुजुमदार सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.